आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। गणेशोत्सवानिमित्त माणगावमध्ये हिंदकेसरी हरण्याचे जल्लोषी स्वागत। महाराष्ट्रातील लाखो शर्यत शौकीनांच्या हृदय सिंहासनावर राज्य करणाऱ्या व आतापर्यंत 100 शर्यतीत 1 नंबरचे बक्षीस घेणाऱ्या हिंदकेसरी हरण्या बैलाच्या माणगावमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। प्रथमतः माणगाव गावच्या कमानीजवळ हरण्याचे आगमन झाले असता कमानीपासून राजे ग्रुप मंडळ परिसरापर्यंत दुचाकी वाहनाच्या जल्लोषी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। राजे ग्रुप मंडळ परिसरात रॅली आली असता हिंदकेसरी हरण्याचे हलगीच्या कडकडाटात व जेसीबीने पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आले। तसेच हरण्याच्या उपस्थितीमध्ये श्रीची आरती हिंदकेसरी गाडीवान बंडाभाऊ खिलारे व संतोष तांदळे यांच्या हस्ते करण्यात आले। तदनंतर हरण्याला शाहू कॉर्नर तरुण मंडळ या ठिकाणी मार्गस्थ करण्यात आले। शाहू कॉर्नर या ठिकाणी डीजेच्या दणदणाटात व जेसीबीच्या साहाय्याने रंगीबेरंगी फुलांची पुष्पवृष्टी हरण्यावर करण्यात आली। यावेळी महिलांनी गौरी आव्हानाच्या पूर्वसंध्येवर हरण्या आल्यामुळे महिलांची मोठी गर्दी झाली होती। आतापर्यंत आम्ही हरण्याला टीव्हीवर व मोबाईलद्वारेच पाहिले होते, पण आज हरण्याला प्रत्यक्ष बघण्याची संधी मिळाली, त्यामुळे खूप आनंद झाला आहे, असे मत सौ लता लक्ष्मण कोळी व महिलांनी व्यक्त करून हरण्याची ओवाळणी केली। यानंतर गणरायाची आरती माननीय जाकीर हुसेन भालदार, माजी अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती हातकणंगले व हिंदकेसरी गाडीवान बंडाभाऊ खिलारे यांच्या हस्ते संपन्न झाली। यावेळी उपस्थित कुलदीप चव्हाण, सज्जन तांदळे, संदीप झिंजे, लक्ष्मण कोळी, माजी सरपंच माणगाव, ॲडव्होकेट योगेश गवळी, रोहित जाधव, सोन्या राजमाने, नितीन बागल, दीपक निगवे, अंकुश जगदाळे, कैश जमादार, आसिफ अत्तार, मुजफ्फर भालदार यांच्यासह सर्व लहान मुलापासून वयोवृद्ध हरण्या प्रेमी लोक व महिला यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात हरण्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती। माणगाव येथील मंडळांनी हरण्याचे मालक संदीपदादा पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले, कारण गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यापासून हरण्याला राज्यातील प्रत्येक गावातील मंडळाकडून गावभेटीचे आमंत्रण दिले जात आहे। दररोज हरण्या 5 ते 6 गावामध्ये भेटी देत आहे। हरण्याचे मालक संदीपदादा पाटील हे स्वखर्चाने हरण्याला घेऊन त्या गावामध्ये जात असतात। यामुळे संदीपदादा पाटील व संदीप झिंजे यांचे राज्यातील हरण्याप्रेमीकडून आभार व्यक्त केले जात आहेत।